उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना मंत्र्यांची शाळा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1.5 वर्षाच्या कामाचा अहवाल मागवला जाणार आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयानं हा अहवाल मागवलेला आहे। शिंदे मंत्र्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे। तर एकनाथ शिंदे हे शिवसेना मंत्र्यांची शाळा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय कामं केली याचा अहवाल मागवून घेण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयानं हा अहवाल मागवून घेतलाय। त्यामुळे आता या शाळेदरम्यान शिंदे मंत्र्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहावं लागणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, सध्या शिवसेना ऍक्शन मध्ये आलेली दिसते। अनेक बैठका सुरू आहेत। एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असं देखील बोललं जात आहे। मंत्र्यांची शाळा देखील ते घेणार आहेत। नक्कीच दोन महत्वाच्या बातम्या समोर येत आहेत। एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार आहेत आणि एकनाथ शिंदे मंत्र्यांची आणि कार्यकर्त्यांची शाळा घेणार आहेत। या दोन महत्वाच्या बातम्या समोर येत आहे। येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुका नाहीयेत, त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्याच्यासाठी ही उचललेली पावलं आहेत। त्याचबरोबर आता हिशोब ठेवला जाणार आहे। रिझल्ट प्रगती पुस्तक तयार केलं जाणार आहे। जो मंत्री असेल किंवा जो पदाधिकारी असेल तो त्यांनी काम केलं नाही त्याला डिच्यू दिला जाणार आहे आणि नवीन चेहऱ्यांना ही संधी मिळू शकते, वेगळ्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते। त्यामुळे आता ही उलथापालथ होत आहे। स्वतः एकनाथ शिंदे आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि जे पदाधिकारी काम करत नाहीत, जे मंत्री काम करत नाहीत त्यांना डिच्यू देण्यात येणार आहे। त्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे। एकंदरीतच आता पूर्ण लक्ष हे पक्षावर केंद्रित केलेलं आहे। 3 वर्ष पुढची इलेक्शन नाहीये, त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्यासाठी शिवसेनेने उचललेली ही पावलं आहेत। हो, नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।